कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एकदा शेवटचं माफ करा मला, मी निघून जाते कायमची। इथे यायचं कारण म्हणजे काल शिनूने खूप भरीस घातलं मला, म्हणून मी नांदिवलीला आले होते। पण इकडे कोणीही माझं मनापासून स्वागत करणार नाही याची मला कल्पना होतीच, आणि यापुढे मला कोणावरच ओझं बनून राहायचं नाहीये। त्यामुळे प्लीज मला शोधण्याचा प्रयत्न करू नका। दादा, तुमची नातेवाईक म्हणजे कोण? ती माझ्या मेवण्याची मुलगी आहे। ती इकडे कशासाठी आली होती? माझ्या मुलीच्या निशिगंधाच्या लग्नाला। माझ्या माहितीप्रमाणे तिच्या लग्नाला तर खूप दिवस झाले ना? हो, अगदी बरोबर आहे तुमचं। पण चारू माझ्या निशिगंधाची बालमैत्रीण। ती लहान असताना कायम सुट्टीमध्ये इकडे यायची, इथे राहायची, खेळायची, अगदी घरच्यासारखी। तिचं कुठे काही प्रेम प्रकरण? नाही, आजकालच्या मुली मुलाचा हात धरून पळून जातात, संसार थाटतात आणि इथे पोलीस त्यांच्या शोधात आपला वेळ वाया घालवतात। तसं काही असेल तर आताच सांग, नाहीतर आम्ही शोध चालू ठेवणार। आठवडाभरानंतर तुमच्याच घरातलं कोणीतरी येणार आणि खरं काय ते सांगणार। त्यापेक्षा आताच काय ते सांगा। नाही साहेब, तसं काय नाही हा। म्हणजे आजकालची मुलं तुमका माहित आहे ना, जरा काय बोललं तर राग धरून बसतात। हल्लीची मुलं? तुम्हाला हल्लीच्या मुलांबद्दल बरंच काय माहिती आहे। आणि जरा काही म्हणजे तुम्ही तिला काही बोलला होतात का? नाही साहेब, तसं मी काय बोलला नाही त्या का। हा श्रीनू कोण आहे? माझा भाचा श्रीनिवास त्याचं नाव। श्रीनू, ये ना। म्हणजे तू तिला जबरदस्ती केली होतीस इकडे येण्यासाठी? नाही, मी तिला मुंबईला सोडायला गेलो होतो, पण काही कारणामुळे ती तिकडे राहू शकली नाही। तर मग मीच तिला म्हटलं की इकडे तिकडे जाण्यापेक्षा तू माझ्यासोबत परत नांदिवलीला चल। अच्छा, म्हणजे तिला यायचं नव्हतं, तू तिला जबरदस्ती केलीस, बरोबर ना? नाही, असं काही नाही आहे। मी खरंच असं काही केलं नाही। मी फक्त तिला सांगितलं। का? का म्हणजे मग तिला एकटीला कुठे सोडणार? मला सांग, चारू आणि तुझी ओळख कधीपासून? ती माझी बालपणीची मैत्रीण होती। म्हणजे आता मैत्रीण नाही आहे? तर नाही, खरंच असं काही नाही। ती आता सुद्धा मैत्रीण आहेच माझी। बरं, मला एक सांग, मुंबईला असं काय घडलं म्हणून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।